शाम को ढल जाएगा, ये बुझे हुआ चिराग फिर से जल जाएगा। वक्त की दरिया में जरा तूफान को तो आने दो, कौन कितना पानी में पता चल जाएगा। 200 पेक्षा जास्त जागांवर महाविकास आघाडी निवडून येईल, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांचा विश्वास। वटोगे तो कटोगे या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्याचा नाना पाटोलेंनी घेतला समाचार। आमदार कैलास गोरंट्याल यांच्या प्रचारार्थ नाना पाटोले यांची जालन्यात भव्य सभा। देवेंद्र फडणवीस हे पडणार नाना पाटोले यांचा दावा। जालना विधानसभा मतदारसंघातील इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार कैलास गोरंट्याल यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आमदार नानाभाऊ पाटोले यांची आज दिनांक 9 शनिवार रोजी जालना शहरातील हॉटेल अमितच्या प्रांगणामध्ये भव्य जाहीर सभा संपन्न झाली। यावेळी माध्यमांशी संवाद साधत असताना नाना पाटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बटोगे तो कटोगे या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला। देशाला बलशाही पंतप्रधान मिळाला असल्याचे भाजपच्या वतीने सांगण्यात येत आहे, परंतु मुळात 10 वर्षे पंतप्रधान पदावर राहून सुद्धा बटोगे तो कटोगे अशा प्रकारचे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करावे लागते। यामुळे प्रधानमंत्री किती कमजोर आहेत हे यावरून दिसून येत असल्याचे नाना पाटोले यांनी म्हटले आहे। महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या 200 पेक्षा जास्त जागा निवडून येतील असा दावाही त्यांनी केला। महाराष्ट्राची तुलना हरियाणाशी करू नये, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जेवढ्या जास्त सभा महाराष्ट्रात होतील तेवढा जास्त फायदा महाविकास आघाडीला होईल असेही ते म्हणाले। देवेंद्र फडणवीस यांचा स्वतः निवडणुकीमध्ये पराभव निश्चित असल्याचा दावाही नाना पाटोले यांनी केला आहे। यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महिलांसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। विचारलं पाहिजे, यांच्या सभेमध्ये लोक जमा होत नाही। काल नाशिक मधला मी रिपोर्ट घेत होतो, आता पोलीसवाले मला घाबरतात सध्या आणि घाबरतच राहणार। यांची ती पोलीस महासंचालक होती, बोगस भरती केली होती तिची। आम्ही निवडणूक आयोगाच्या मागे लागलो, तिला पदावर काढलं। मी काल विचारत होतो तिथल्या नाशिकच्या कमिशनरला, म्हणजे साहेब पैसे देऊन मोदीच्या सभेमध्ये लोकांना, म्हणजे सांगायचं तात्पर्य या मोदीच्या सभेमध्ये सुद्धा आता पैसे देऊन लोक जमा केली जातात। म्हणजे मोदीच्या सभेमध्ये स्वयंपूर्ण लोक येत नाही, कारण की हा जुमलेबाज आहे, हा महाराष्ट्राला लुटणारा व्यक्ती आहे, हे आता त्याच्यातून सिद्ध झालेलं आहे। आणि फडणवीसला ते अमित शहा म्हणतो मुख्यमंत्री बनवून, मी तुम्हाला इथं सांगतो या जालन्याच्या भूमीवर फडणवीस सुद्धा निवडणूक हारते, तोही निवडणूक हारते। मुख्यमंत्री तो नंतर राहणार आणि त्याची सत्ता घेणार तर गुरु मुख्यमंत्री बनणार। आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना सांगतो, कोणीही घाबरण्याचं कारण नाही। महाविकास आघाडीच्या सत्तेमध्ये सर्व धर्म समभावाची भूमिका घेऊन सगळ्यांना समान न्याय देण्याची भूमिका। आणि जो मगाशी निसार भाई आप बोल रहे थे ऐलान के बारे में, ऐसे पुंगी पुंगी ऐसे उंगी कर देंगे कि वो दोबारा आवाज ही नहीं करेंगे, तो उसकी चिंता मत करें। अमित शहा असं म्हणतायत की हरियाणात जसा काँग्रेसचा सुपडा सापडला तसा महाविकास आघाडीचा महाराष्ट्रात सुपडा सापडला। हा महाराष्ट्र आहे, या महाराष्ट्रामध्ये ते आपलं महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये अमित शहा आणि मोदींना महाराष्ट्राची जनता धडा शिकवणार आहे। त्यामुळे हरियाणाची तुलना महाराष्ट्राची करू नये आणि हे गफलत करू नये एवढीच सलाह आमची। राज्यात किती जागा येतील निवडून? 200च्या वर महाविकास आघाडीच्या जागा निवडून येतील।